हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या टर्मिनल सुरू होत आहेत शाळेमध्ये सुद्धा आणि क्लासेसमध्ये सुद्धा. तर आपण काय करणार आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील आपल्याला टर्मिनलसाठीचा जो सिलेबस आहे, म्हणजे प्रकरण क्रमांक 1 ते प्रकरण क्रमांक 6 हा जो सिलेबस आहे, या सिलेबसवरती आज आपण उजळणी करणार आहोत, त्याच्यावरती रिव्हिजन करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने मला जे वाटत आहे ते, पुन्हा बोर्डाच्या दृष्टीने जे कोणते महत्त्वाचे प्रश्न असतील त्याबद्दल आपण इथं डिस्कस करणार आहोत, आपण इथं चर्चा करणार आहोत. पहा, सगळ्यात पहिलं प्रकरण जे तुमचं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधलं अनुवंशिकता व उत्क्रांती. पहा, हे सगळ्यात पहिलं प्रकरण आणि महत्त्वाचं प्रकरण. असेच आपण 1 ते 6 प्रकरणांचा देखील पाहणार आहोत. पहा, अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणामध्ये एकूण 8 पॉईंट्स होते. अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांती पुरावे, डार्विनचा नैसर्गिक सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती. हे सगळे पॉईंट तुम्ही या टॉपिकमध्ये अभ्यासलेले आहेत. पहा, आता परीक्षेच्या दृष्टीनं या टॉपिकमधले कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, काय काय तुम्ही वाचलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जेव्हा तुमची परीक्षा असेल, कोणती टर्मिनल असू द्यात, त्या शाळेतली असू देत, बोर्डाची असू देत, एक मला महत्त्वाची नोट, महत्त्वाची टीप द्यायची आहे. पहा, तुम्ही इतर जे काही वापरत असाल, गाईड म्हणा, काही अपेक्षित संच असतील, आणखीन तुम्हाला कोणती सोपी पुस्तकं तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या आईवडिलांनी 10वीसाठी घेऊन दिली असतील, काही हरकत नाही, तुम्ही वापरा. पण सगळ्यात बेस्ट जे काही असेल तर ते तुमचं टेक्स्टबुक असतं बाळांनो. जे काही तुमचं 10वीचं पुस्तक असतं हे खूप महत्त्वाचं असतं. पुस्तकाबाहेरचा एकही शब्द येत नाही. सो जो अख्खा टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकची ओळ ना ओळ वाचून काढायचं काम करायचं. आपण काय करायचं, हे जे पुस्तक आहे आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वीचं भाग 2 हे पुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात बेस्ट आहे. जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला पुस्तक रेफर करणं गरजेचं आहे. काय लक्षात ठेवायचं, पुस्तक जो काही अख्खा टॉपिक दिलेला आहे त्याची रेग ना रेग, ओळ ना ओळ वाचून काढायची आणि ती डोक्यात ठेवायची. सो चला आपण सुरुवात करूयात. जो पहिला टॉपिक आहे त्याच्याबद्दल बोलूयात. पहिलाच पॉईंट यामध्ये दिलेला आहे. पहा, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. आता अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये त्यांनी इतिहास सांगितलेला आहे. पहा, कोणता इतिहास सांगितलेला आहे की अनुवंशिकता म्हणजे काय, तर एका पिढीतील जैविक लक्षणे पुढच्या पिढीत संक्रमित होते, याला अनुवंशिकता असं म्हटलेलं होतं. आणि मग तो जो सगळ्यात आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ आहे तो ग्रेगर जोहन यांनी मांडला. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ, अनुवंशिकतेचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल, ग्रेगर जोहान मेंडेल यांनी मांडला. पहा, हे तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतं. सो मी इथं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी इतिहास दिलेला आहे. 1986 मध्ये काय झालं, 1901 मध्ये काय झालं, 1902 मध्ये कोणी शोधून काढलं, तर जे काही 1961 साली फ्रान्समधील फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रकृती तयार केली. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं 3 व्याख्या दिलेल्या आहेत. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. म्हणजे प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय आणि स्थानांतरण म्हणजे काय, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं पूर्णतः जे काही तुमचं DNA, RNA, tRNA, mRNA या सगळ्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये इथे त्यांनी एक माहिती सांगितलेली आहे, ती म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. तुम्हाला व्याख्या विचारली तर विचारली जाऊ शकेल की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. तर पहा, त्याच्यानंतर आणखीन त्या तिन्हींच्या व्याख्या, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण हे काय आहे, या तिघांच्या व्याख्या.
नंतर त्यांनी उत्क्रांती म्हणजे काय दिलेलं आहे. जास्त काही डिटेल सांगत बसणार नाही. जास्त जर का डिटेल सांगायचं म्हटलं तर आपले 6 टॉपिक्स होणार नाहीत. पहा, उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय, असं अशी तिथं व्याख्या आहे. आणखीन एक व्याख्या सांगितलेली आहे, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे देखील उत्क्रांती होय असं सांगितलेलं आहे. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते, पण नंतर हळूहळू कशा पद्धतीनं उत्क्रांती झालेली आहे हे मग वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या साहाय्यानं सांगितलेलं आहे. पहा, पहिलाच त्यांनी सांगितलेले आहेत काही उत्क्रांतीचे पुरावे दिलेले आहेत. बाह्यरूपीय पुरावे देखील इथं त्यांनी दिलेले आहेत. शरीरशास्त्रीय पुरावे दिलेले आहेत, म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस दिलेले आहेत. त्यानंतर अवशेषांगे म्हणजे काय दिलेलं आहे. अवशेषांगे म्हणजे मग माकडदाडा, माकड हाड, अक्कल दाडा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी चौथा पॉईंट सांगितलेला आहे, तो म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे यालाच जीवाश्म विज्ञान असं म्हणतात. आता पहा, जीवाश्म विज्ञानामध्ये एक महत्त्वाचा त्यांनी कन्सेप्ट दिलेला आहे, तो म्हणजे कार्बनी वयोमापन. आता कार्बनी वयोमापन म्हणजे काय, तर पहा, ज्यावेळेस अवशेष होतात प्राण्यांचे म्हणा वनस्पतींचे म्हणा, तर ते जे काही अवशेष आहे तर ते अवशेष वापरून त्याच्यानुसार काय केलं जातं, एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत्यू झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन-14ची सक्रियता व कार्बन-14 व कार्बन-12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. याला कार्बनी वयोमापन असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे आणि ही जी पद्धती आहे ही कोणी शोधून काढली हो, तर ही जी पद्धती ही एका शास्त्रज्ञाने शोधून काढली. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे विलार्ड लिबी. यांनी काय शोधून काढली, कार्बनी वयोमापन पद्धती. पहा, त्यानंतर इथं एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, भूस्तर रचना व जीवाश्म. खूप महत्त्वाची आकृती आहे. का महत्त्वाची आकृती आहे हो, कारण की या आकृतीमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे स्तर दाखवलेले आहे. अपृष्ठवंशीय प्राण्यांबद्दल सांगितलेलं आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांबद्दल सांगितलं आहे, सरीसृप, उभयचर, मत्स्य, पक्षी, सस्तन या वर्गातील प्राणी कसे असतात. सो भूस्तर रचना व जीवाश्म ही जी काही आकृती आहे ही खूप महत्त्वाची असते. पहा, जर का बोर्डाला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर विचारला जाऊ शकेल. कोणती सांगितली मी तुम्हाला, भूस्तर रचना व जीवाश्म ही आकृती. पहा, भूस्तर रचना व जीवाश्म. त्यानंतर तुम्ही जो बरेच जण याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, तर इथं जी आकृती इथं जे विचारलेलं आहे सांगितलेलं आहे, पहा, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले जाईल, भूस्तर रचना व जीवाश्म यांची नामनिर्देशित आकृती काढून त्या आकृतीच्या भागांना नावे द्या, अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं विचारलं जाईल. पहा, त्यानंतर जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स, हा देखील पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पॉईंट नंबर 5 आहे हा, जे आपण पॉईंट पाहतोय त्यातला पॉईंट नंबर 5 आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा बऱ्याचदा स्किप केला जातो विद्यार्थ्यांकडून, म्हणजे सोडून दिला जातो. छोटासाच आहे, कशाला काय विचारतील यातलं, तर असं नाही आहे. इथं तुम्हाला या ठिकाणी जोडणाऱ्या दुव्यांमधील खूप महत्त्वाचं आहे हे देखील, जोडणारे दुवे कोणकोणते आहेत तो जोडणारे दुवे, तर एक म्हणजे डकबिल प्लॅटिपस, डकबिल प्लॅटिपस. दुसरा आहे पेरिपॅटस, दुसरा आहे पेरिपॅटस. आणि तिसरा आहे लंगफिश. तुम्हाला परीक्षेमध्ये हे विचारलं जाईल की कशा पद्धतीनं बाबा या दोघांना, आता डकबिल प्लॅटिपस हा जो आहे याला जोडणारा दुवा कोणता आहे, मग कोणाच्या दोघांच्या मधलं हे हा जो दुवा आहे, जसं की पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी
यांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व संधिपाद प्राणी यांना जोडणारा दुवा कोण आहे? तर पेरिपॅटस. त्याच पद्धतीनं तुम्हाला या दोघांचं देखील लिहावं लागेल जर का विचारलं तर. सो हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. त्यानंतर पहा, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे याच्यावर देखील तुम्हाला टिपा लिहा म्हणून नोट विचारली जाऊ शकते. भ्रूणविज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे तर कशा पद्धतीनं पहा तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे मांडलेले आहेत आणि त्यापासून भ्रूणविज्ञान ही शाखा उदयाला आलेली आहे हे त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. सो त्यानंतर पहा काय आहे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, दी डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पहा याच्यामध्ये ओरिजिन ऑफ स्पेसीज हे त्यानं प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. कोणतंच पुस्तक आहे हो तर डार्विनने प्रसिद्ध केलेले पुस्तक हे कोणते आहे हो? ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओरिजिन ऑफ स्पेसीज. 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जाईल की डार्विननं प्रसिद्ध केलेलं पुस्तक कोणतं, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. पहा यातील काही महत्त्वांची त्यांनी इथं सिद्धांत देखील दिलेले आहेत. ते असे आहेत की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाहीत. म्हणजे त्यातील जे काही आक्षेप होते, जे काही त्याला मांडता आलं नाही ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. सिद्धांत नाहीत, जे काही त्याच्यामध्ये घेतलेले आक्षेप होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, लॅमार्कवाद. लॅमार्कवाद हा कशाच्या संदर्भात आहे हो तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. पहा लॅमार्कवाद. लॅमार्कवाद जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी हा सिद्धांत मांडला. कार्बनी वयमापन पद्धती कोणाची आहे हो तर कार्बनी वयमापन पद्धती ही विलार्ड लिबी यांची आहे. कार्बनी वयमापन पद्धती ही विलार्ड लिबी यांची आहे. पहा त्यानंतर इथं लॅमार्कवादाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की या सिद्धांताला यूज ऑर डियूज ऑफ ऑर्गन्स याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असं देखील म्हटलं. हे पण तुम्हाला विचारलं जाईल. लॅमार्कवादाला काय म्हटलं जातं? इंद्रियाचा वापर आणि न वापराचा सिद्धांत असं देखील म्हटलं जाईल. पहा त्यानंतर आहे जाती उद्भव म्हणजे स्पेसिएशन. आता जाती उद्भव म्हणजे काय तर प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे आणि नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असं म्हणतात, स्पेसीज असं म्हणतात. ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर मानवी उत्क्रांती हा पॉईंट आहे आणि त्या मानवी उत्क्रांतीमध्ये कशा पद्धतीनं ह्युमन इव्होल्युशन होत गेलेलं आहे, मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीनं झालेली आहे हे सांगितलेलं आहे. उत्क्रांतीमुळे कशा पद्धतीनं जैवविविधतेची जडणघडण झालेली आहे हे देखील आपल्याला तिथं दिसते. आणि त्यानंतर पहा होमोसेपियन निअँडरथल मानव हे सर्वात बुद्धिमान मानव होते. निअँडरथल मानव निअँडरथल मानव हे सर्वात बुद्धिमान मानव होते.
त्यानंतर पहा, सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. नंतर हळूहळू त्यांची प्रगती होत गेली आणि नंतर त्यांची उत्क्रांती झाली. अशा पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. असा हा ओव्हरऑल तुमचा टॉपिक आहे. सगळं काही घेत बसलेलं नाही आहे, जे काही महत्त्वाचं वाटलेलं आहे आणि त्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये याच्यामध्ये आणखीन जे पॉईंट्स मला हायलाईट करू वाटत आहेत ते मी करते. पहा, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जो आपण पाहिला तो काय मी सांगितला होता तुम्हाला, आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कसा झाला तो ग्रेगर मेंडल यांनी केला आणि तिथून थोडीशी त्यांनी हिस्ट्री सांगितलेली आहे. हिस्ट्रीनंतर 3 व्याख्या आहेत त्या ठिकाणी. व्याख्या म्हणजे कन्सेप्ट आहे तिथं, प्रतिलेखन, स्थानांतरण आणि भाषांतरण हे आहे. त्यानंतर तिथं एक आकृती आहे. आकृती खूप महत्त्वाची आहे. पहा, भूस्तर रचना व जीवाश्म ही जी आकृती आहे ही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ती विचारली जाऊ शकेल बोर्डाला किंवा म्हणा किंवा आत्ताच्या टर्मिनलला म्हणा, ही देखील विचारली जाऊ शकेल. त्यानंतर एक पॉईंट होता जोडणारे दुवे. हे जे मला 2-3 पॉईंट्स वाटत आहेत हे जरा महत्त्वाचे वाटत आहेत, हे व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जे काही डार्विनचा सिद्धांत आणि लॅमार्कवाद हे जे आहे हे देखील व्यवस्थित बघून ठेवायचं आहे. या टॉपिकवरती अजून मला काही वाटत नाही की एक्स्ट्राचं जास्त बोलावं. तिथं जे काही पॉईंट्स दिलेले आहेत हे सगळं तुम्ही पाहून ठेवायचं आहे. पहा, हा झाला आपला टॉपिक नंबर पहिला. हा कशाबद्दल होता तर हा अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा जो तुमचा टॉपिक होता पहिला. त्याच्यातला मी तुम्हाला जे मेन वाटतंय ते इथं मी लिहिलं देखील आहे. डार्विननं जे काही प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. लॅमार्कवाद कोणाचा आहे तो सांगितला. तो कशाचा आहे की कशाचा आहे वापराचा आणि न वापरांचा सिद्धांत असं देखील त्याला म्हटलेलं होतं. कार्बनी वयमापन पद्धती कोणाची आहे, निअँडरथल मानव हे कसे होते, सर्वात बुद्धिमान मानव होते. हे झाले 1-1 मार्कासाठीचे प्रश्न. इथं जोडणारा दुवा हा जो आहे याच्यावरती तुम्हाला आणखी टिप विचारली जाईल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ एक्झाम्पल्स दिले जातील आणि तिथं विचारलं जाईल की हे जे 3 आहेत हे कोणाकोणाला जोडणारे दुवे आहेत. त्यानंतर तुम्हाला निअँडरथल मानव ह्याच्याबद्दल जी काही हिस्ट्री आहे ती देखील विचारली जाईल. लक्षात आलेलं आहे. आता आपण टॉपिक नंबर 2बद्दल बोलूया. जो तुमचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. पहा, आत्ताच आपण तुमचा जो पहिलं प्रकरण होतं अनुवंशिकता आणि उत्क्रांती याच्याबद्दल बोललेलो आहे. त्यातले मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटणारे जे हायलाईट्स करू वाटलेले ते पॉईंट्स मी हायलाईट्स केलेले आहेत. आता आपण टॉपिक नंबर 2वरती बोलूयात. टॉपिक 2 आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या टॉपिकमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिले हो तर या टॉपिकमध्ये पहा, आपण सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया हे 4 पॉईंट्स आपण अभ्यासलेले होते. हा टॉपिक देखील आपण पाहिलेला आहे. पहा, सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. सजीव आणि जीवन प्रक्रिया यांच्यात कशा पद्धतीची प्रक्रिया जीवन प्रक्रिया होते ते सांगितलेलं आहे. त्यानंतर सजीव व ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीनं होते तर ऊर्जा निर्मिती ही 2 पद्धतीने केली जाते. एक म्हणजे पहा, सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर या 2 स्तरांवरती होते. कोणत्या 2 स्तरांवरती श्वसन होते, शरीर स्तर आणि पेशी स्तर. याच्यामध्ये शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. शरीर स्तरावर जे काही श्वसन होते त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड O2 आणि CO2 या 2 वायूंची शरीर आणि सभोवतालचा परिसर या दोघांमध्ये काय होते देवाणघेवाण होते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं की ऑक्सिश्वसन आणि विना श्वसन हे पेशी स्तरावरील श्वसनाचे मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑक्सी श्वसन आणि दुसरं विनाऑक्सी श्वसन. पहा, ऑक्सी आणि विनाऑक्सी जेव्हा आपण हा टॉपिक पाहिलेला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं ऑक्सी श्वसन आणि विनाऑक्सी श्वसन. आता ऑक्सी म्हणजे काय तर ऑक्सिजनच्या सहाय्याने होणारं श्वसन. तर विनाऑक्सी म्हणजे काय, ऑक्सिजनच्या शिवाय होणारे श्वसन. ऑक्सिजनच्या सहाय्याने होणारे श्वसन.
साह्याने होणारे श्वसन आणि ऑक्सिजनच्या शिवाय होणारे म्हणजे ज्याला ऑक्सिजन लागत नाही, ऑक्सिजनच्या शिवाय होणारे श्वसन, त्याला विनॉक्सी श्वसन असं म्हटलं गेलं. पहा त्याच्यामध्ये जे ऑक्सिश्वसन आहे त्याचे महत्त्वाचे एकूण 3 टप्पे आहेत. एक आहे ग्लुकोज विघटन, दुसरा आहे ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. तिन्ही खूप महत्त्वाचं आहे. पहा ऑक्सिश्वसनाचे एकूण 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही विचारलं जाईल कारण की तिन्ही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहा ग्लुकोज विघटनामध्ये त्यांना वाटेल याच्यावरती टीप विचारावी, टीप विचारतील. त्यांना वाटेल व्याख्या विचारावी, व्याख्या विचारतील. त्याच्यानंतर समजा त्यांना वाटलं की ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र याच्यावरती टीप विचारावी, त्याच्यावरती टीप विचारतील. पहा आपण त्याच्यामध्ये ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे असं लिहूयात. ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे पहा कोणकोणते होते. एक म्हणजे ग्लुकोज विघटन, खूप महत्त्वाचं आहे तिन्ही सुद्धा. ग्लुकोज विघटन याच्यामध्ये ग्लुकोज विघटनामध्ये व्याख्या विचारतील, टिपाल्या विचारेल, काही विचारतील. त्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र TCA सायकल, आता शॉर्टमध्ये लिहिते ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. आणि तिसरं होतं इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. त्यानंतर पहा आपण काय पाहिलेलं होतं याच्यामध्ये ग्लायकोलिसिसमध्ये आपण काय पाहिलेलं होतं तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळे रेणू तयार होतात, नंतर तेच पुढं TCA सायकलद्वारे चालवलं जातं आणि नंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेद्वारे ते पुढं नेलं जातं हे आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये ATP महत्त्वाचं होतं. पहा ATP म्हणजे काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू असतात की जे एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. पहा त्यानंतर तुम्हाला 2 इथं प्रवाह आकृत्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. आता मुलं बरोबर काय करतात पहा, प्रवाह आकृत्यांमध्ये 2 प्रवाह आकृत्या आहेत. एक आहेत ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, तर दुसरं आहे विनाक्षिशोषणाद्वारे ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. पहा इथं 2 प्रवाह आकृत्या दिलेल्या आहेत. मी तुम्हाला इथं दाखवते, दिसत आहेत का पहा. इथं एक आहे ही ऑक्सिशोषणाची आहे, ही विनॉक्सी श्वसनाची आहे. आता मुलं बरेचदा काय करतात, जी ऑक्सिशोषणाची आहे की नाही तीच करतात आणि विनॉक्सी श्वसनाची करतच नाहीत. मग विनाक्षी श्वसनाची पडली तर तुम्ही काय करणार. सो तसं करायचं नाही. काय करायचं तर हे दोन्ही देखील करून ठेवायचं म्हणजे आपले मार्क्स जायला नकोत परीक्षेमध्ये. ओके पहा आता इथं जे आहे ते काय आहे, 3 प्रक्रिया पाहिल्या आपण हो की नाही. त्यानंतर इथं 2 प्रवाह आकृत्या होत्या. पहा कोणत्या होत्या, प्रवाह आकृत्या आहेत 2. एक म्हणजे ऑक्सिश्वसनाद्वारे ऊर्जा निर्मिती आणि दुसरं विनॉक्सी श्वसनाद्वारे ऊर्जा निर्मिती. दोन्हीही महत्त्वाचे आहेत. पहा एकच त्यातली करायची नाही, दोन्ही सुद्धा करायच्या. विनॉक्सी श्वसनाद्वारे ऊर्जा निर्मिती. ओके पहा त्यानंतर इथं तुम्हाला किण्वन या प्रक्रियेची व्याख्या विचारली जाईल. ग्लायकोलिसिस म्हणजे काय विचारलं जाईल. पहा ग्लुकोज विघटन म्हणजेच काय हो तर ग्लायकोलिसिस. कधी कधी तुम्हाला ग्लायकोलिसिस आणि क्रेब चक्र यातील फरक देखील विचारला जाईल. सो ते सुद्धा बघून ठेवायचं आहे. दोघातला बेसिक फरक काय आहे. ग्लुकोज विघटन हे जे आहे हे कोणी शोधून काढलं, ग्लायकोलिसिसचा शोध 3 शास्त्रज्ञांनी लावला. गुस्ताव एम्बेडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी ग्लायकोलिसिसचा शोध लावला. म्हणून या प्रक्रियेला EMP पाथवे असं देखील म्हणतात. त्यांच्या नावाचं जे इनिशियल होतं त्याच्यावरून त्याला EMP पाथवे असं देखील म्हटलं गेलं. लक्षात ठेवायचं, ग्लायकोलिसिसला EMP पाथवे म्हणतात.
also called as EMP pathway असंही म्हणतात. ग्लायकोलिसिस म्हणजे काय? EMP पाथवे. तर ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली, म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेब चक्र किंवा क्रेब सायकल असं देखील म्हटलं जातं. ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र TCA सायकल डिरेक्टली लिहिते आता शॉर्ट. सर हेन्स क्रेब यांनी शोधली म्हणून याला क्रेब सायकल किंवा आपण मराठीमध्ये बघतोय क्रेब चक्र असं देखील म्हटलं जातं. हे लक्षात राहील. पहा त्यानंतर काय दिलेलं आहे, त्यानंतर जो पॉईंट आता खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पण आहे. पहा, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. कोणते अन्न घटक दिलेले आहेत? तर प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, जीवनसत्व आहेत आणि तंतुमय पदार्थ आहेत. हे 4 आहेत. या 4पैकी तुम्हाला याच्यावर देखील शॉर्ट नोट विचारली जाईल किंवा प्रथिनांचा हा जो तक्ता आहे तो पण तुम्हाला विचारला जाईल. पहा, प्रथिनांचा हा जो तक्ता आहे हा देखील तुम्हाला विचारला जाईल आणि याच्यावरती 4 कोणत्याही याच्यावरती टिप पण ते विचारतील, काही सांगू शकत नाही आपण. पहा, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. यातलं जे पहिलं होतं सगळ्यात पहिलं ते म्हणजे प्रथिनांपासून. विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. आपण डिरेक्टली लिहूयात. प्रथिने. प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते, हो की नाही? आपण पाहिलेलं. आणि प्रथिने कोणाला म्हणतात? अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात. तर प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. तर स्निग्ध पदार्थांपासून किती मिळते हो आपल्याला? स्निग्ध पदार्थांपासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थांपासून मिळणारी ऊर्जा किती आहे? 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आहे. ओके. पहा, त्यानंतर जीवनसत्वे म्हणजे काय? तर जीवनसत्वे म्हणजे रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. त्यांना आपण जीवनसत्वे असं म्हणतो. त्याचे एकूण 6 प्रकार आहेत. मुख्यत्वे करून जीवनसत्व A, B, C, D, E आणि K. F नाही म्हणायचं. जीवनसत्व कोणकोणती आहेत? एकूण 6 आहेत. तर पहा ती कोणकोणती आहेत? A, B, C, D, E आणि K. ही आहेत. त्याच्यामध्ये आणखी देखील दिलेली आहेत. जीवनसत्व B2, जीवनसत्व B5 यांचा देखील समावेश होतो. जे B2 आहे त्याला रायबोफ्लोविन असं म्हटलं जातं, तर जे B5 आहे त्याला निकोटिनामाइड असं म्हटलं जातं. पहा, इथे एक शास्त्रीय कारणासाठी कारण देखील आहे. पाणी एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. विचारलं जाईल का पाणी अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे? कारण की आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 90% पाणी असतं आणि शरीरामधलं थोडं जरी पाणी कमी झालं तरी पेशींचं आणि पर्यायानं शरीराचं कामकाज बिघडतं. त्यामुळं पाणी हे एक पोषक द्रव्य आहे. त्यानंतर पहा, पेशी विभाजन आपण पाहिलेलं होतं. पेशी विभाजनाचे 2 प्रकार पाहिलेले होते, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स होत्या, त्या देखील पाहून ठेवल्या तरी चालतील. पहा, अशा पद्धतीनं दुसरा टॉपिक आपण पाहिलेला आहे. पहा, याच्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला परत एकदा रिकॉल सगळं रिमेंबराईज करून देते सगळं. पहा, आता जे काही यातलं परीक्षेच्या दृष्टीने किंवा जे महत्त्वाचं वाटणारं आहे ते तर सगळंच बघून ठेवायचं आहे. सगळंच महत्त्वाचं असतं. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. पहा, त्यातील काही बोर्डवरती मी पॉईंट्स लिहिलेले आहेत. ऑक्सिडेशन आपण पाहिलं, विनॉक्सिडेशन, विनॉक्सिडेशनाचे 3 टप्पे. त्याच्यानंतर पहा, इथं आपण पाहूयात एक पॉईंट राहिला का नाही आपला? नाही राहिलेला कोणताही. आपण सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. सो सगळं हे बघून ठेवा व्यवस्थित. पहा, तुमच्या स्वाध्यायामध्ये देखील काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळं काही सांगितलेलं आहे की परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे आणि ओव्हरऑल टॉपिक आपण बघितलेला आहे. ऑक्सिडेशन, विनॉक्सिडेशन, ऑक्सिडेशनाचे 3 टप्पे. एक आहे ग्लुकोज विघटन आणि
TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन प्रवाह, याच्यामध्ये ग्लुकोज विघटन, TCA सायकल, इलेक्ट्रॉन प्रवाह याच्यावरती तुम्हाला टिपा द्या किंवा ग्लुकोज विघटन आणि TCA सायकल या दोघांमधला फरक देखील विचारला जाऊ शकतो बरं का. खूप महत्त्वाचा आहे ह्या दोघांमधील फरक. ग्लायकोलिसिस आणि TCA सायकल यातला फरक विचारला जातो आणि मुलं बरोबर तेच करत नाहीत. काय करतात, ते स्किप करतात, पण तसं करायचं नाही. ऑक्सिडेशनामध्ये 2 प्रवाह आकृत्या आहेत, 2 फ्लो चार्ट्स आहेत, दोन्ही पण त्या बघून ठेवायच्या आहेत. काय करतात, एक करतात दुसरी करत नाहीत, तसं करायचं नाही, दोन्ही सुद्धा करून ठेवायच्या आहेत. आणि बाकी सगळं आपण पाहिलेलं आहे. प्रथिनांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळते, स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळते, जीवनसत्व म्हणजे काय, पाण्याला पोषक द्रव्य का म्हणतात, हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. पहा, आता आपण तुमचा टॉपिक नंबर 3कडे वळतोय. टॉपिक नंबर जो 3 होता हा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. टॉपिकची नावं नाही लिहित बसत, फक्त डिस्कस करते तुमच्याशी. पहा, या टॉपिकमध्ये आपण एकूण 4 पॉईंट्स पाहिलेले होते. एक म्हणजे प्रजनन, अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन. दुसरं प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. तिसरं लैंगिक आरोग्य. चौथं लोकसंख्या विस्फोट. हा जो आहे हा टॉपिक 3 आहे. पहा, टॉपिक 3कडे आपण वळतोय. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रजननाची व्याख्या पाहिलेली होती. प्रजननाच्या व्याख्यामध्ये जे पहिलं आपण पाहिलेलं होतं हे अलैंगिक प्रजनन पाहिलेलं होतं. अलैंगिक प्रजननामध्ये आपण एकूण 5 वर्गीकरणाच्या पद्धतीचा अभ्यास केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणते 5 पाहिलेले होते हो, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं पाहूयात प्रजनन म्हणजे काय. एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रिये जी आहे त्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हटलं गेलं. पहा, याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन याचा फरक विचारला जाऊ शकतो. खूप महत्त्वाचा आहे. दोघांमध्ये बेसिक डिफरन्सेस खूप आहेत, ते तुम्हाला विचारले जाऊ शकेल. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन ह्या दोघांमधला फरक विचारला जाऊ शकेल बाळांनो. त्याच्यानंतर अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, त्याची गुणधर्म कोणकोणती आहेत. त्यानंतर आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिले होते. ते एकूण किती पद्धतीचे होते हो, तर एक म्हणजे द्विविभाजन, दुसरं बहुविभाजन, तिसरं कलिकायन. त्याच्यामध्ये द्विविभाजन हे 3 पद्धतीचं होतं. साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन. साधे द्विविभाजन अमिबा करतो, आडवे द्विविभाजन पॅरामेशियम करतो, तर उभे द्विविभाजन युग्लिना परफॉर्म करतो. बहुविभाजन हे अमिबा आणि अमिबासारख्या प्राण्यांमध्ये होते, तर कलिकायन हे किण्व पेशींमध्ये होते. पहा, त्यानंतर आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार पाहिलेले होते. सगळ्यात पहिला खंडीभवन. पहा, बहुपेशीय सजीवांमधील 5 प्रकार. बहुपेशीय सजीवांमधील सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार. प्रजननाचे प्रकार एक म्हणजे कोणता होता, तर एक म्हणजे खंडीभवन. कोण कोण करतं खंडीभवन, स्पायरोगायरा, आणखी कोण आहे, सायकॉन आहे, इत्यादी. लक्षात ठेवायचे. खंडीभवनाची व्याख्या तुमची तुम्ही पहा आणि तुमचं तुम्ही हे वाचून घ्या. खंडीभवन कोण कोण परफॉर्म करतो, स्पायरोगायरा आणि सायकॉन यांचं जे प्रजनन असतं हे खंडीभवन असतं. त्यानंतर पुनर्जनन. पहा, पुनर्जनन हे कोणाकोणामध्ये होतं, तर पाल, प्लॅनेरिया यासारखे जे प्राणी आहेत हे काय करतात, तर पुनर्जनन या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. त्यानंतर मुकुलायन. मुकुलायनचं उदाहरण आपण काय सांगू शकतो, मुकुलायनचं उदाहरण आपण हायड्रा सांगू शकतो. त्यानंतर पहा शाखीय प्रजनन. जे शाखीय अवयव आहेत यांच्याद्वारे शाखीय प्रजनन होतं. शाखीय
अवयवांद्वारे होणारे प्रजनन. पहा एकूण 5 आणि पाचवं राहील आपलं बीजाणू निर्मिती. बीजाणू निर्मिती पहा कोणामध्ये, तर म्युकर सारखे जे कवक असतात त्यांच्यामध्ये बीजाणू निर्मिती होते. म्युकर, उदाहरणार्थ म्युकर. आणि म्युकर हे काय आहे हो, हे एक प्रकारचं कवक आहे, लक्षात राहील. अलैंगिक प्रजननाचे एकूण 5 प्रकार आपण पाहिलेले होते. बहुपेशीयमधील, एक पेशीयमधील 3. द्विविभाजन, पहिलं काय होतं पहा, पहिलं काय होतं, द्विविभाजन, बहुविभाजन आणि तिसरं कलिकायन, हे एक पेशीयमधील. आणि जे बहुपेशीय आहेत त्यांच्यामधील 5 होते. एक म्हणजे खंडीभवन, दुसरं पहा खंडीभवन हे स्पायरोगायरा आणि सायकॉन यांच्यामध्ये होते. तुम्हाला विचारलं जाईल टिंबटिंब या प्राण्यांमध्ये खंडीभवन पद्धतीचे अलैंगिक प्रजनन दाखवतो, तर तुम्हाला सांगायचं आहे सायकॉन किंवा स्पायरोगायरा, जे काही असेल ते. त्यानंतर पुनर्जनन कोणामध्ये होतं, पाल आणि प्लॅनेरिया. मुकुलायन हायड्रामध्ये. शाखीय प्रजनन, शाखीय अवयवांद्वारे होणारे प्रजनन म्हणजे मूळ, खोड, पान हे जे शाखीय अवयव आहेत यांच्याद्वारे होणारे प्रजनन. आणि 5वं बीजाणू निर्मिती, त्याचं उदाहरण आहे कवक. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचा पॉईंट सुरू झालेला आहे लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता लैंगिक प्रजनन हे नेहमी 2 कायिक पेशींच्या मदतीने होते. एक म्हणजे स्त्रीयुग्मक आणि दुसरं म्हणजे पुयुग्मक. आणि या दोघांच्या मदतीने पहा काय होतं, तर या दोघांच्या मदतीने लैंगिक प्रजनन होतं, हे लक्षात ठेवायचं. अलैंगिक प्रजननासाठी एकच पेशी काम करते, लैंगिक प्रजननासाठी 2 जण लागतात. त्यानंतर पहा इथं फलन दिलेलं आहे. फलन म्हणजे काय हो, तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनाची निर्मिती होते, याला फलन असं म्हटलं जातं. पहा त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं पाहिलं होतं वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजननाचा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे फूल. आणि फुलामध्ये ज्याच्या थ्रू लैंगिक प्रजनन होतं ते म्हणजे परागकण. पहा महत्त्वाचा पॉईंट आहे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन याच्यामध्ये प्रजननाचे कार्यात्मक एकक कोण असतं, प्रजननाचे कार्यात्मक एकक फूल असते. कार्यात्मक एकक फूल हे असते. मग फुलाचे कोणते 2 भाग असतात ते आपण पाहिलेले आहे. पुमंग आहे, जायांग आहे. जायांग हे काय आहे हो, पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. याचे 3 भाग असतात, कुक्षी, कुक्षिरवंत, अंडाशय. तर पुमंगाचे 2 असतात, परागकोश आणि वृंत. त्यातील परागकोश जे आहे याच्या कोष्टकांमध्ये काय होतं पहा, परागकोशामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. खूप महत्त्वाचं. का परागकण महत्त्वाचं आहे, कारण की परागकणाशिवाय प्रजनन हे होणार नाही. परागकण तयार होतात. काय सांगितले, परागकोशामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की परागकोशामध्ये परागकण कसे तयार होतात, कोणतं तिथं विभाजन आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे अर्धगुणसूत्री विभाजन आहे. किंवा रिकाम्या जागा 1 मार्कासाठी क्वेश्चन किंवा व्याख्या विचारली जाईल, परागकण कसे तयार होतात, व्याख्या नाही परागकण कसे तयार होतात, तर तुम्हाला सांगायचं आहे परागकोशामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. पहा त्यानंतर आपण हे पाहिलेलं होतं वनस्पतींमधील. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या 2 प्रजनन संस्था पाहिलेल्या होत्या, मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था, मानवी स्त्री प्रजनन संस्था, दोन्हीपैकी एक प्रजनन संस्था नक्की विचारली जातेच.
मी काय म्हटलं, दोन्हीपैकी एक प्रजनन संस्था नक्की विचारली जातेच. मानवी पुरुष प्रजनन संस्था 5 मार्कासाठी ते पण बरं का, कारण की मोठ्या आहेत ना ह्या. मानवी पुरुष प्रजनन संस्था, पूर्ण त्याचं कार्य, त्याची आकृती, आकृतीच्या भागांना व्यवस्थित नावं, प्रत्येकाचं कार्य, हे सगळं तिथं डिटेल आलं तर तुम्हाला तिथं 5 मार्क्स मिळू शकतात. मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था दोन्हीपैकी मी काय म्हटलं, 100% पेपरमध्ये विचारली जातेच. या दोन्हीपैकी एक नक्की असणार. आता मी तिथे ते काही बडबडत बसत नाही, ते सगळं तुमचं तुम्ही बघून ठेवा. ओके, पहा. त्यानंतर महत्त्वाची प्रक्रिया पाहिली होती आपण, युग्मक निर्मिती कशा पद्धतीने होतं, फलन कसं होतं, त्यानंतर आपण पाहिलं विकास आणि जन्म कसा होतो, त्यानंतर मेन्शुअर सायकल पाहिलेली होती. त्यानंतर पहा आपण आधुनिक प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्याद्वारे जे काही टेक्निक्स वापरल्या होत्या, काच नलिकेतील फलन असेल, भाडुत्री मातृत्व असेल, वीर्य पेढी असेल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आपण पाहिलेला होता, जुळ्यांचे प्रकार पाहिलेले होते, ते देखील महत्त्वाचं आहे. लैंगिक आरोग्य हे देखील महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं हा तुमचा टॉपिक इथं संपतोय. पहा, त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्या ज्या पद्धती आहेत, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान पद्धती, त्या कोणकोणत्या आहेत, किंवा तुम्हाला एक ॲप्लिकेबल एखादा प्रश्न विचारला जाईल की कुटुंब नियोजनाच्या पद्धती कोणत्या आहेत, हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजेत. कशा पद्धतीच्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजेत. पहा, त्यानंतर आपण जुळे हा एक महत्त्वाचा प्रकार पाहिला होता. त्या ठिकाणी तुम्हाला आपण 2 प्रकार पाहिलेले होते. एक म्हणजे एकयुग्मजी जुळे, दुसरं म्हणजे द्वियुग्मजी जुळे. एकयुग्मजी जुळे, दुसरं द्वियुग्मजी जुळे, हे 2 प्रकार आपण पाहिलेले होते. त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीनं आणखी तिसरा एक प्रकार आपण कोणता पाहिलेला होता, तिसरा म्हणजे जे काही कंजाईन ट्विन्स असतात किंवा त्यांना सायमीज ट्विन्स असं देखील म्हटलं जातं, हे पण पाहिलेले होते. किंवा मेन 2 प्रकार आहेत, एकयुग्मजी जुळे, द्वियुग्मजी जुळे. यांच्या व्याख्या देखील तुम्ही पाहून ठेवायचे. लैंगिक आरोग्य आपलं कोणत्या पद्धतीनं व्यवस्थित राहील, लैंगिक आरोग्याकडे लक्ष न दिले तर होणारे रोग कोणते आहेत, लैंगिक आरोग्य आणि होणारे रोग, सायफिलिस आणि गोनोरिया, सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 रोग होतात, हे देखील आपण पाहिलेलं होतं. आणि शेवटचा पॉईंट होता लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील जी वाढ झालेली आहे तिला लोकसंख्या विस्फोट असं देखील म्हटलं जातं. पहा, पुन्हा एकदा ह्या टॉपिकबद्दल सांगते. टॉपिकमध्ये प्रजननबद्दल सांगितलेलं आहे. प्रजननामध्ये 2 प्रकार सांगितलेला आहे, एक म्हणजे लैंगिक प्रजनन, दुसरं म्हणजे अलैंगिक प्रजनन. ह्या दोघांमधील फरक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. जो तुमच्या स्वाध्यायामध्ये पहिलाच पॉईंट दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन महत्त्वाचं आहे कारण की बेसिक गोष्टी या दोघांमधल्याच आहेत. सो हा फरक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण जे काही अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार पाहिले, कोणकोणते होते, खंडीभवन, ते देखील महत्त्वाचे आहेत. आपण या ठिकाणी विविध जुळ्यांचे प्रकार पाहिलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. कुटुंब नियोजनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. आणि मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था ह्या दोन्हीमधील 100% एक परीक्षेला विचारली जातेच असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, आता आपण टॉपिक नंबर 4 बद्दल बोलूया. टॉपिक नंबर 4 जो होता हा पर्यावरणीय व्यवस्थापन हा होता. आता पर्यावरणीय व्यवस्थापन टॉपिक सोपा आहे. पहा, सायन्स 2 म्हटलं की तुम्हाला सोपं वाटतं, बाकीचं जर का म्हटलं तर अवघड वाटतं. त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. पहा, पर्यावरणीय व्यवस्थापनमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिलेले आहेत तर आपण एकूण 5 पॉईंट्स पाहिलेले इथं.
टॉपिक नंबर 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. पहिला पॉईंट आहे परिसंस्था, दुसरा आहे पर्यावरण व परिसंस्था संबंध, तिसरा आहे पर्यावरण संवर्धन, चौथा आहे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, त्याच्यानंतर पाचवा आहे जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे. पहा, परिसंस्था म्हणजे काय, तर जैविक घटक आणि अजैविक घटक यांची मिळून परिसंस्था बनते. पहा, इथं परिसंस्थेचा एक चार्ट दिलेला आहे. जे काही पुस्तकामध्ये दिलेले तक्ते आहेत ना ते बघूनच ठेवायचे, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा, आपण काय पाहिलेलं होतं, आपण पारिस्थितिकी म्हणजे काय, कशाला म्हणतात पारिस्थितिकी, आपल्या पर्यावरणाचा जो समतोल आहे, संतुलन आहे, हे कशामुळे व्यवस्थित राखलं जातं हे आपण पाहिलं होतं. कशामुळे व्यवस्थित राखलं जातं, कशामुळं, तर आपल्या पर्यावरणामध्ये असणारी जी काही चक्रे आहेत या चक्रांमुळं ते व्यवस्थित राखलं जातं. तुम्हाला बोर्डवरचं नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बीजाणू निर्मिती, म्युकर आणि वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे जे कार्यात्मक एकक आहेत ते फूल आहे. परागकोशामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. त्यानंतर संस्था दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हे सगळं इथं आहे. पहा, टॉपिक नंबर 4 कुठपर्यंत आलेलो आहे आपण, पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे. आता पर्यावरण संवर्धन, गरज आणि त्यावरती असणारे उपाय कोणकोणते आहेत हे पण आपण तिथं पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, तोच पॉईंट आहे. मी काय सांगितलं, टॉपिकमध्ये जे काही असणारे तक्ते आहेत हे तक्ते तुम्ही पाहून घ्या. पहा, आपण टॉपिक नंबर 4 बद्दल बोलतोय. 4था टॉपिक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. पहा, मी तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स ते सांगितले. त्यानंतर परिसंस्था हा एक तक्ता आहे, तो एक आहे महत्त्वाचा. त्याच्यानंतर पारिस्थितिकी म्हणजे काय पाहिलेलं आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन. पहा, पर्यावरण संवर्धन का महत्त्वाचा पॉईंट आहे हो, कारण की पर्यावरणाचं व्यवस्थापन करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, तर पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे आपल्याला ते पण आपल्याला पाहावं लागेल. यासाठीचा जो तक्ता आहे तो पण आपल्याला त्याचा देखील अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण की का, पर्यावरण व्यवस्थापन करणं म्हणजे पर्यावरण व्यवस्थित सुस्थितीत ठेवणं हे आपलं काम आहे, म्हणून ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, पर्यावरण संवर्धन ची गरज का आहे त्याबद्दल इथे एक तक्ता दिलेला आहे, ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रदूषण म्हणजे काय, कोणत्याही पदार्थाचं अथवा वस्तूचं होणारं दूषितीकरण म्हणजे आपण त्याला प्रदूषण म्हणतो. पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर ते देखील महत्त्वाचे आहेत. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तो, तर एक नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. त्यानंतर पहा, आपण आणखी एक पॉईंट पाहिला होता, पर्यावरण संवर्धनाची गरज. तिथे एक तक्ता आहे, तो देखील महत्त्वाचा आहे, तो मी आधीच लिहिलेला आहे. पर्यावरण संवर्धन आपली एक सामाजिक जबाबदारी का आहे, त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत, ते कोणते आहेत, पर्यावरण संवर्धन. त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता म्हणजे काय. त्यानंतर जागतिक जैवविविधता दिन किती आहे हो, जागतिक जैवविविधता दिन हा किती असतो, तर 22 मे. ज्यावेळेस आपण टॉपिक शिकलेलो होतो तेव्हा हे पाहिलेलं आहे. 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन आहे. जैवविविधतेचे संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था कोणत्या आहेत, स्वयंसेवी संस्था कोणत्या आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था कोणत्या आहेत, त्यातील एखाद्याचं नाव विचारलं जाईल. त्यानंतर अनुवांशिक जैवविविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता हे देखील महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा असणारा पॉईंट, पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे उपाय कराल, म्हणजे पर्यावरणात माझी भूमिका हा जो पॉईंट आहे. पहा, हे जे काही आहेत हे वेगवेगळे उपक्रमच आहेत. हा जो तक्ता आहे
हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की पर्यावरणात माझी भूमिका. आता पर्यावरणात माझी भूमिका हा पॉईंट महत्त्वाचा का आहे, कारण की जेव्हा आपल्याला पेपर येतो तेव्हा आपण बऱ्याचदा काय करतो, पाठांतर करतो. मी हे पाठ केले, ते पाठ केले, ते पाठ केले. पण बऱ्याचदा प्रश्न जे विचारले जातात हे प्रश्न कसे विचारले जातात पहा. हे जे प्रश्न असतात हे ॲप्लिकेबल प्रश्न विचारले जातात, म्हणजे ज्याचं ॲप्लिकेशन्स असतील, ज्याची आन्सर्स, ज्याची उत्तरं ॲप्लिकेबल असतील असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, पर्यावरणात माझी भूमिका, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, तर पर्यावरणात माझी भूमिका, किंवा याला आपण पर्यावरण संवर्धनाचे उपाय असं देखील म्हणू शकतो. पर्यावरण संवर्धनासाठीचे उपाय किंवा उपक्रम, संवर्धनासाठीचे उपाय किंवा उपक्रम असं देखील आपण म्हणू शकतो. पहा ते कोणकोणते उपाय आहेत पहा. एक म्हणजे टिकवणे, दुसरं आहे नियंत्रण, तिसरं आहे निर्मिती. त्या प्रत्येकावरती तुम्ही 2-2 मार्काचं प्रत्येकावरती 2-2 ओळी लिहिल्या तरी चालेल. त्यानंतर प्रसार आहे, त्यानंतर जतन आहे, त्यानंतर प्रतिबंध आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तुमच्या पर्यावरणाचं संवर्धन करू शकता. त्यानंतर जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे होती, म्हणजे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि नंतर धोक्यात असलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. आता वर्गीकरण इथे त्यांनी तक्ता दिलेला नाही आहे, तुम्ही तक्ता करू शकता. पहा इथं लिहूयात आपण धोक्यात असलेल्या प्रजातींचे, आता त्यांनी काय केलेलं आहे हो, तर त्यांनी निबंधासारखं दिलेलं आहे. आपण वर्गीकरण आहे तर वर्गीकरणच करूयात. 1, 2, 3 आणि 4. धोक्यात असलेल्या प्रजातींच्या वर्गीकरणामध्ये सगळ्यात पहिली होती ती संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती. दुसरं घेऊयात आपण दुर्मिळ प्रजाती. त्यानंतर तिसरी आहे संवेदनशील प्रजाती. त्यानंतर चौथी आहे अनिश्चित प्रजाती. याच्यामध्ये मग आपण एखादं उदाहरण देऊ शकतो. काय देऊ शकता, लायन टेल वानर. त्यानंतर काय लिहू शकता तुम्ही इथं, रेड पांडा. तुम्हाला जे आवडेल ते उदाहरण लिहा. त्याच्यानंतर इथं उदाहरण लिहूयात आपण गीरचे सिंह. आणि इथं लिहूयात शेकरू खार. आणि शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. पहा या टॉपिकमधलं पुन्हा एकदा मी काही हायलाईट करते. पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण मेन पॉईंट पाहिलेले आहे. जागतिक जैवविविधता दिन हा कधी असतो, तर 22 मेला. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आपण पाहिलं. पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम कराल, तुम्ही कशा पद्धतीने तिथे तुमची भूमिका काय आहे ते तुम्ही सांगू शकता. पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे, तो जो काही तक्ता आहे पुस्तकामध्ये, जे काही असणारे तक्ते आहेत या टॉपिकमध्ये ते सगळे बघून ठेवायचे. त्यानंतर धोक्यात असलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. त्यानंतर आपण 3 प्रकार पाहिले जैवविविधतेचे, अनुवांशिक जैवविविधता, त्यानंतर प्रजातींची जैवविविधता, आणि तिसरी कोणती होती हो, तिसरी परिसंस्थेची जैवविविधता. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण या टॉपिकमध्ये काही संस्था पाहिलेल्या होत्या, चिपको मुवमेंट पाहिलेली होती, चिपको आंदोलन पाहिलेलं होतं. हे सगळं पाहून ठेवायचं आहे. पहा त्यानंतर आपण हरित ऊर्जेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टॉपिक पाहिलेला होता. टॉपिक 5वा आहे. या टॉपिकमध्ये आपण एकूण 3 पॉईंट्स पाहिले होते. एक म्हणजे ऊर्जेचा वापर, दुसरे विद्युत ऊर्जा निर्मिती, आणि तिसरा पॉईंट
विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. याच्यामध्ये मी तुम्हाला ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर शिकवलेला होता. ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेची वेगवेगळी रूपे कोणती, त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, याच्यामध्ये एकूण जी काही आराखडे आहेत त्या एका आराखड्याचा नक्की तुम्हाला आकृती विचारली जाते. आपण जे काही पॉवर प्लांट्स पाहिलेले होते त्यापैकी एका पॉवर प्लांटची माहिती तुम्हाला नक्की विचारली जाऊ शकते. पहा, त्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं, त्यानंतर आपण विद्युत ऊर्जा निर्मिती ही कोणत्या तत्वावर केली जाते हे देखील पाहिलेलं होतं. कोणतं तत्व वापरलं जातं तिथं, विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व हे तिथं वापरलं जातं हे आपण पाहिलेलं होतं. पहा, आता या टॉपिकमध्ये आपण औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र पाहिलं, त्याचे उपयोग, बेनिफिट, फायदे जे काही आहेत ते सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर अणुऊर्जेवर आधारित पाहिलेलं आहे. अणुऊर्जेवर आधारित ते जे युरेनियम 236 आहे हे कसं असतं, अत्यंत अस्थिर असतं, त्यामुळे ते काय तयार करतं, बेरियम आणि क्रिप्टॉन तयार करतं. हे तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. पहा, हरित ऊर्जेच्या दिशेने याच्यामध्ये कोणता होता तो पॉवर प्लांट, तर अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यातलं जे युरेनियम आहे हे युरेनियम कसं आहे हो, हे युरेनियम 236 हे जे आहे, युरेनियम 235 या समस्थानिका. पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी शृंखला अभिक्रिया आहे ती आपण वाचूयात. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो, त्याचे रूपांतर 236 मध्ये होते, या समस्थानिकामध्ये होते, म्हणजे तिथे त्याचा आयसोटोप तयार होतं. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्यामुळे, कोण अत्यंत अस्थिर आहे, तर युरेनियम 236, आणि ते तयार काय करतं, बेरियम आणि क्रिप्टॉन हे तयार करतं. याला अणुविखंडन असं म्हटलं जातं. अणुविखंडन ही एक साखळी अभिक्रिया आहे. याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या काय आहेत काय नाहीत हे देखील तुम्ही पाहायचं आहे. पहा, पुन्हा सांगते, तुम्हाला तिथे विचारलं जाईल की टिंबटिंब हा अत्यंत अस्थिर आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 235 का 36 का 37 का 38, कन्फ्युजन तुमचं केलं जातं. तर 236 हा अत्यंत अस्थिर आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र तुम्हाला काय विचारलं जाईल, त्याचा आराखडा विचारला जाईल, किंवा त्याचं ऊर्जा रूपांतरण कशा पद्धतीने आहे हे विचारलं जाईल. केंद्रातील रचना कशी आहे हे देखील विचारलं जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, आपण इथं लिहूयात युरेनियम 236 युरेनियम 236 हे कसं असतं, अत्यंत अस्थिर असतं आणि त्यातून शृंखला अभिक्रिया होते. शृंखला अभिक्रिया. त्यानंतर पहा, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. निर्मिती केंद्र म्हणजे त्याचा आराखडा. नंतर त्यातील समस्या, त्यानंतर पहा आणखी काय याच्यामध्ये,
विद्युत ऊर्जा विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण यांचा संबंध. त्याच्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र, त्याच्या समस्या आणि त्याचे प्रकार. त्यानंतर महत्त्वाचा एक आहे सौर ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. पहा इथं आपण लिहूयात विद्युत निर्मिती आणि पर्यावरण यांचा संबंध. विद्युत निर्मिती आणि पर्यावरण यांचा संबंध. त्यानंतर पहा सौर ऊर्जा, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. पहा याच्यामध्ये आपण दोन पाहिले, सौर विद्युत घट आणि दुसरं म्हणजे सौर औष्णिक विद्युत केंद्र. हे दोन पाहिलेले आहेत आपण. दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की याच्यामध्ये सौर विद्युत घटामध्ये डायरेक्टली जे काही ऊर्जेचं रूपांतर असतं हे डायरेक्टली DC करंटमध्ये केलं जातं, हे तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा ही डायरेक्टली दिष्ट विद्युत ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतरण केलं जातं. त्यानंतर पहा इथं घटांची जोडणी सांगितलेली आहे. घटांच्या जोडणीमध्ये जे काही दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडल्यास त्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. परंतु या जोडणीतून मिळणारे विभवांतर मात्र घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते. म्हणजे समांतर जोडणीमधून जे विभवांतर मिळते हे तेवढेच असते, ते जास्त नाही मिळत. पण एकसर जोडणीमधून जर का दोन सौर घट आपण जोडले आणि त्यातून मिळणारं जे विभवांतर असतं ती त्यांची बेरीज असते. म्हणजे जेवढं आपण जास्त तिथं सेल जोडू तेवढं जास्त आपल्याला विभवांतर मिळतं. कुठं? एकसर जोडणीमध्ये. पहा समांतर जोडणी, एकसर जोडणी. समांतर जोडणी विभवांतर आहे तेवढेच मिळते. तर एकसर जोडणीत विभवांतर घटांच्या जोडणीची बेरीज असते. विभवांतर घटांच्या जोडणीची काय असते हो? तर बेरीज असते. अशा पद्धतीनं या टॉपिकमध्ये देखील आपण सगळं पाहिलेलं आहे. पहा टॉपिक नंबर 6 जो आपला झालेला नाही आहे, मी तुम्हाला म्हटलं तो ऑप्शनला होऊ शकतो, पण ऑप्शनला होण्यासाठी आपल्याला जे क्वेश्चन पेपर आलेले आहेत हे वरून आलेले आहेत. सो आपण या टॉपिकबद्दल आता बोलूयात, 6व्या टॉपिकबद्दल. पहा टॉपिक 6व्यावरती आपण बोलूयात. टॉपिक 6 प्राण्यांचे वर्गीकरण आहे. पहा यातील जे मेन पॉईंट्स असतील त्याच्यावरती आपण हायलाईट करूयात, ते आपण पाहूयात की जे परीक्षेच्या दृष्टीनं, बोर्डाच्या दृष्टीनं, आता टर्मिनलच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूयात. नंतर हा टॉपिक आपण घेणार आहोत. पहा याच्यामध्ये एकूण 3 पॉईंट्स आहेत. पॉईंट कोणकोणते आहेत हो? तर प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आहे, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आहे आणि प्राणीसृष्टी याचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. पहा याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच आपण हायलाईट करूयात, त्याच्यावरतीच आपण बोलूयात. बोर्डाच्या दृष्टीनं जे सतत विचारले जाणारे प्रश्न असतात, टर्मिनलच्या दृष्टीनं जे सत्र परीक्षांमध्ये देखील विचारले जातात ते प्रश्न कोणकोणते आहेत हे आपण पाहूयात. पहा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरणाचा एक तक्ता दिलेला आहे की जो तुम्ही इयत्ता 8वी आणि 9वीला शिकलेला आहात. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाचा इतिहास दिलेला आहे. नंतर असमपृष्ठ रज्जू, समपृष्ठ रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट येतो, जी प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आहेत ना ती महत्त्वाची आहे. याच्यावरती वापरलेले आधारभूत जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये रचनात्मक संघटन आणि सममिती हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. पहा प्राणी वर्गीकरणाची जी नवीन पद्धती आहे त्यातील
प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती. याच्यामध्ये पहा, जे पहिलं आहे रचनात्मक संघटन आणि दुसरं आहे सममिती. सममिती हे का महत्त्वाचं? कारण की ही कशी आहे, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आहे. सो हे महत्त्वाचं आहे. रचनात्मक संघटन आणि सममिती या दोघांमध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स काय काय दिलेले आहेत पहा. जीवद्रव्य स्तर दिलेला आहे, पेशी स्तर दिलेला आहे, पेशी उती स्तर संघटन दिलेलं आहे आणि चपट्या कृमींमध्ये उती अवयव स्तर संघटन असतं. पहा, याच्यामध्ये जो पहिला पॉईंट दिलेला आहे हा आहे चपट्या कृमींमध्ये उती अवयव संघटन असते. उती अवयव संघटन असते. कोणते संघटन असते हो? तर उती अवयव संघटन असते. पेशी स्तर देखील इथं दिलेला आहे पहा. त्यानंतर इथं आपल्याला विचारलेलं आहे शारीरिक सममिती म्हणजे काय. याचे 2 प्रकार दिलेले आहेत, नाही 3 आहेत पहा. एक म्हणजे असममित शरीर, असिमेट्रिकल बॉडी, अरीय सममिती, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती आणि शारीरिक सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री. असे एकूण 4 आहेत. बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार दिलेले आहेत. शारीरिक सममिती आणि रचनात्मक संघटन या दोघांमधला बेसिक डिफरन्स काय आहे हे देखील महत्त्वाचं आहे. या दोघांमध्ये असणारा जो फरक आहे हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपण पुढं जायचं आहे. पुढं इथं दिलेलं आहे देहगुहा. देहगुहा याच्यावरती देखील तुम्हाला टिपा लिहा म्हणून विचारलं जाऊ शकतं. देहगुहा, बॉडी कॅव्हिटी हा जो नवीन वर्गीकरणाचा प्रकार आहे किंवा नवीन वर्गीकरणाची जी पद्धती आहे ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये रचनात्मक संघटन, सममिती या दोघांतला बेसिक डिफरन्स काय आहे. चपट्या कृमींमध्ये कोणते संघटन असते तर उती अवयव संघटन हे चपट्या कृमींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं पुढचा जो पॉईंट आहे देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, प्रत्येक प्राणी संघाचं इथं त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत. त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आकृत्या देखील महत्त्वाच्या आहेत, पण आत्ता टर्मिनलसाठी तुम्हाला एवढ्या काही त्या महत्त्वाच्या नाहीत, त्या विचारल्या जाऊ शकणार नाहीत पहा. त्यानंतर इथं वलयी प्राणी संघ हा जो आहे याच्यामध्ये गांडूळ हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म विचारले जातील. का हो? कारण की गांडूळ हा कसा असतो, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो. हा आपल्याला काय करतो, जमीन भुसभुशीत करायला मदत करतो. त्या ठिकाणी तो आपल्याला उपयोगी असतो. जमीन त्याच्यामुळे सुपीक बनते. हे देखील महत्त्वाचं आहे पहा. या ठिकाणी वलयी प्राणीसंघ आहे, चपट्या कृमींचा संघ आहे, गोलकृमींचा प्राणीसंघ आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मोलुस्का, मृदुकाय प्राणीसंघ हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अर्धसमपृष्ठ रज्जू प्राणीसंघ पहा. जे मेन वाटतायत मला परीक्षेच्या दृष्टीनं ते मी इथं हायलाईट करते. एक म्हणजे वलयी प्राणीसंघ, एक वलयी प्राणीसंघ. याच्यामध्ये महत्त्वाचं आणि ओळखीचं वाटणारं उदाहरण ते म्हणजे गांडूळ. याची तुम्हाला आकृती विचारली जाईल आणि नावे द्या असं विचारलं जाईल किंवा डिरेक्टली याचे काय लिहा म्हणतील, गुणधर्म लिहा म्हणतील. वलयी प्राणीसंघाचे गुणधर्म किंवा त्यालाच आपण वैशिष्ट्य असं देखील म्हणतो. त्यानंतर दुसरं जे आहे पहा, दुसरं आणखी मला महत्त्वाचं वाटतंय ते म्हणजे अर्धसमपृष्ठ रज्जू प्राणीसंघ. अर्धसमपृष्ठ रज्जू प्राणीसंघ याची देखील वैशिष्ट्ये. याची वैशिष्ट्ये काय आहेत आपण पाहूयात पहा. काय आहेत वैशिष्ट्य तर या प्राण्यांचे शरीर प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागलेले गेलेले असते. ते म्हणजे एक शुंड, दुसरं गळपट्टी आणि तिसरं म्हणजे प्रकांड. फक्त शुंडामध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठ रज्जू असं म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे
अकॉर्न कृमी असं देखील म्हटलं जातं. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी ह्यांना एक ते अनेक कल्लाविदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात आणि उभयलिंगी देखील असू शकतात. उदाहरणार्थ बॅलनोग्लासस आणि बॅलनोग्लासस आणि सॅगोग्लॉसस हे 2 याच्यामध्ये आहेत. पहा, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, समपृष्ठरज्जू प्राणीसंघ आहे, त्याच्यामध्ये त्याचे उपसंघ देखील आहेत. उपसंघामध्ये पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय हे देखील आहेत. मत्स्यवर्ग आहे, उभयचर आहे. त्याच्यानंतर आणखी जे महत्त्वाचे वाटणार ते तुम्हाला मी सांगते, पक्षी वर्ग आहे. हे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळं येऊ शकतं. पहा, आणखीन आपण एकदा ह्याच्यावरती जे हायलाईट्स पॉईंट करू वाटत आहेत मला ते आपण करूयात. कोणकोणतं यातील आणखी जे महत्त्वाचं आहे ते, जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती सोपी आहे. चोपट्या कृमींमध्ये संघटन कोणत्या पद्धतीचं असतं ते आपण पाहिलं. त्यानंतर अपृष्ठवंशीय जे प्राणी आहेत ते कशा पद्धतीचे असतात, ते पुराजीवी महाकल्पी असतात. तर पक्षी कसे असतात हे आपल्याला तिथे लिहायचे. त्याच पद्धतीनं कोणता प्राणी जो आहे हा असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार असतो आणि तो त्याचा रंग बदलू शकतो हे आपल्याला तिथे सांगावं लागेल. त्यानंतर अर्धसमपृष्ठ रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, त्यानंतर समपृष्ठ रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, कंटकचर्मी प्राणीसंघ आहे हे देखील आपल्याला तिथं पाहायचं आहे. अशा पद्धतीनं एकूण आपण 1 ते 6 टॉपिकची रिव्हिजन केलेली आहे. रिव्हिजनचा हा जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित बघायचा आहे. जेव्हा परीक्षेच्या आधी जे काही शिक्षक सांगतात किंवा जे काही ज्याच्यावरती हायलाईट्स करतात ते परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं, हे विसरायचं नसतं. अजिबात इग्नोर करायचं नाही. सगळ्यांनी हा जो सायन्स 2 साठीचा टॉपिक नंबर 1 ते 6 याच्यावरती बनवलेला जो उजळणीचा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाहायचा आहे. आणि सगळ्या स्टुडंट्सला माझ्याकडून टर्मिनल एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. ऑल दी बेस्ट. आपण थांबूयात.